रामराम मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये डाळिंब झालं किंवा आंबे झाले की बऱ्याचशा फळबागांमध्ये निमॅटोडची जी अ, रोगग्रस्तता आहे ती कमी कशी असावी आणि झाडांची लागवड करताना कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा केली होती. आता आपण आज असे झाडं जिथे 1.5-2 वर्षाची झाडं आहेत आणि आता फळाला येणार आहेत पुढच्या सीझनमध्ये. तर अशा झाडांमध्ये निमॅटोड आहे का नाही? आणि असेल तर कसं त्याचं नियंत्रण करावं याच्याविषयी आपण चर्चा करू. आपण योगेश मस्के सरांसोबत. राम राम सर. राम राम. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या बागेत आहोत ती एक 12 ते 14 महिन्याची डाळिंबाची बाग आहे. या बागेमध्ये निमॅटोड प्रादुर्भाव कसा ओळखावा व त्याच्यावर काय पर्याय आहेत किंवा त्याच्यावर उपाय काय आहेत हे या संबंधित आपण आज व्हिडिओ बनवण्यासाठी या बागेला व्हिजिट करत आहोत. जसं आपण ह्या बागेमध्ये आता ह्या 15 महिन्याचा बाग आहे आणि आपल्याला एखाद दोन झाडांवर निमॅटोड आढळल्यामुळे आपण एकदम त्वरित येऊन त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या आपण सुरू केलेल्या आहेत. आणि तसं ह्या झाडांमध्ये एखाद दोन झाड सोडले तर कुठेही निमॅटोडचा स्प्रेड नाही आहे. तर कोणते कोणते लक्षणं आहेत जे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत की जेणेकरून त्यांना ह्या वर्ष 1.5 वर्षाच्या बागेमध्ये लक्षात येईल त्यांच्या लवकर की निमॅटोड आहे का नाही आहे? निमॅटोडची लक्षणामध्ये सर्वात सुरुवातीला निमॅटोड ज्या बागेत आहे तिथं सर्वात सुरुवातीला झाडावर जे परिणाम होतात त्याच्यामध्ये पानं पिवळे होऊन जास्त प्रमाणात गळ होणे, त्याचसोबत आपल्या जे झाडाच्या फांद्या असतात ह्या वाळणं कुजणं यासारखा प्रकार होणे, त्याचसोबत आपल्या बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा अटॅक होणे. जसं उदाहरणासाठी आपल्याला फ्युजेरियम नावाची बुरशी सक्रिय होणं, हे निमॅटोडची लक्षणं आपल्याला जसं आपल्याला ह्या बागेमध्ये फक्त 2च झाडावर आढळलं आणि आपण त्वरित त्याचे लक्षणं चेक करून आपण त्वरित कारवाई केली. आता जसं शेतकऱ्यांनी थोडंसं लक्षात ठेवायला की जर अचानक झाडामध्ये पानं जर पिवळे होत असतील आणि त्याची गळ जर सुरू झाली एकदम सडनली, तर मग आपण याच्या काडीवर चेक केलं की थोडासा बुरशी दिसतोय आपल्याला आणि आपण त्याचे बाकीही सगळे संदर्भ बघून आपण त्याची ट्रीटमेंट निमॅटोडची सुरू केली. आणि याच्यानंतर आम्ही चेक केलं की मुळांमध्ये ते निमॅटोडच्या गाठी आढळतात का नाही आणि त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट त्याची सुरू केली. तर असं शेतकऱ्यांनी त्वरित सगळ्या गोष्टींनी करायला पाहिजे. अजून यांनी काय, जसं त्यांना पानगळ दिसली समजा, हे जर लक्षणं आपल्या बागेत दिसली तर आपण लगेच मुळांवरती म्हणजे आपल्या झाडांची प्रत्येक लाईनीमध्ये जाऊन मुळं चेक करणं गरजेचे आहे की आपल्या मुळांवर कुठं गाठी आलेल्या आहेत का. जर आपल्या मुळांवर किंवा झाडांमध्ये आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये 5-10 झाडांवरती जरी गाठी आलेल्या मुळांवर दिसत असतील तर आपण त्याच्यावर जसं उपचार आपल्याला करणं. छोट्या छोट्या गाठी दिसल्यात आपण हो. दाखवूयात जरा शेतकऱ्यांना. या झाडावरती ते लक्षणं दिसले होते आपल्याला. आणि त्याच्या गाठी आपल्याला 2-4 आढळल्या तर आपण एकदम त्याला त्वरित त्याचं नियोजन आपण सुरू केलं. हे अशा मुळांवर छोटे छोटे गाठी दिसल्या तर मग आपण त्याला बिलकुल त्याला काहीही वेळ वेस्ट न करता आपण त्याची ट्रीटमेंट सुरू केली. आता शेतकऱ्यांनी मग काय करायला पाहिजे? अशा गाठी जर त्यांना दिसल्या, कन्फर्म केलं की हा निमॅटोड आहे, तर निमॅटोडमुळं काय होतं सर? म्हणजे जर गाठी आढळल्या म्हणजे निमॅटोडमुळं झाडावर काय नुकसान होतं? निमॅटोडमुळं निमॅटोड आपण मागच्या व्हिडिओमध्ये निमॅटोडबद्दल सर्व डिटेल सांगितलेलं आहे की निमॅटोडमुळं झाडाला जे अन्न आणि पाण्याचा साठा पाहिजे तो मिळणं बंद होऊन जातो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, पानगळ होते, फळ अवस्थेत असलं तर फळगळ होते, फळ क्रॅक होतात, म्हणजे झाड स्टॉप होऊन जाते, झाडात कुठलीही सक्रियता राहत नाही किंवा झाडामध्ये कुठलंही कार्य चालू राहत नाही. म्हणजे निमॅटोडचं वर्म जो आहे तो मुळीतून रस शोषताना स्वतःचे लाळ सोडतो पॅन्क्रियाज, आणि त्याच्यामुळे मग ते सेल्स याच्यावरती जे कव्हर आहे ते ब्रेक होऊन जातं आणि मोठ्या मोठ्या सेल्स बनतात. त्याचं तपकिरी कलर होऊन जातो.
असं या पद्धतीचं झाडांवरती त्याचे परिणाम होतात निमॅटोडचे. तर अशा बागेमध्ये काय शेतकऱ्यांनी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? आता अशा वेळी सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपली बाग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. जिथं आपलं बागाचा जो मुळांचा कक्ष आहे तो काही दिवस कोरडा ठेवणं गरजेचं आहे. जसं आता आपण इथं बघा, आपण त्यांना ते बघा तिकडं त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी कोरडा ठेवलं. हां, पलीकडं ते बघा त्यांना स्वच्छ करायचं सांगितलं होतं, पण त्या पद्धतीत त्यांनी कोरडं ठेवलेलं आहे. आणि दरवर्षी आपण बहार घेत असताना हे आता ही झाडं तर बहारात नाही अजून, पण परंतु जी बहारातली झाडं आहे ते दरवर्षी बहार घेतात असताना ही जुनी जी मूळ आहे, त्याच्यात सूत्रकृमीचा अटॅक आहे किंवा जुनी जी मूळ आहे ती तोडून टाकावी, बागेतून ती काढून टाकावी. त्यासोबत त्याच्यावर आपल्याला त्या बागेत 25 ते 35 ग्राम कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट हे प्रतिबुडास देणं गरजेचं असतं. ते ते दिल्यानंतर पण भरपूरसं निमॅटोडवर आपण कंट्रोल मिळवू ते शकतो. कसं द्यायचं सर बुडाला? ते आपण जमिनीत असं टाकून द्यायचं, जसं आपण अच्छा, खतं जसे टाकतो वगैरे त्या जे हिशोबाने टाकतो ना आपण त्याला सर्कल करून टाकून हां, द्यायचं हां. समजा. त्या ठीक आहे. पद्धतीत टाकून द्यायचं. अजून? त्यासोबत आपण एखादं निमॅटोनाशक किंवा सुडो एफ-एल हे पण 25-30 ग्राम प्रतिबुडास 10 किलो शेणखतात भिजत घालून ड्रीप वॉटर देऊ शकतो आपण. जास्त भिजवायचं नाही, ड्रीपमध्ये कालवायचं आणि निमॅटोनाशक 25 ते 30 ग्राम प्लस सुडो एफ-एल किंवा जैविकासारखं 25-30 ग्राम एकत्र करून आपण ड्रीपमधून दिल्यावर अजून आपल्याला चांगल्यापैकी कंट्रोल आता उष्णता वाढताना जर दमटपणा जर वाढला तरी निमॅटोडचे चान्सेस वाढतात. हो. तर अशा वेळी शेतकऱ्यांनी अजून काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? यासोबत आपण बागेत झेंडूची लागवड करणं पण फार गरजेचं आहे. अच्छा, बागेमध्ये म्हणजे म्हणजे आंतरपीक म्हणून का आसपास कुठं? नाही, मुळांच्या बेडवरती लावले किंवा आतमध्ये जरी लावलं तर झेंडूची लागवड चांगली असते. अच्छा. त्याचसोबत आपण एक स्लरी करावी. एक आपले हे जे फोरेट वगैरे टाकल्यानंतर आपण एक 15-20 दिवसानंतर निमॅटोनाशक वगैरे सोडल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपण एक बागेमध्ये स्लरी करावी. त्याच्यामध्ये आपण 1 किलो बायोमिक्स, 2 किलो गोमूत्र, 2 किलो एखादं निमॅटोनाशक जे आपल्याला मार्केटला मिळेल ते, आणि 1 किलो गूळ हे 200 लिटर पाण्यामध्ये एका ड्रममध्ये मिश्रण 48 घंटे भिजवत ते 200 लिटर पाण्यामध्ये सोडून द्यावे. आणि त्याचे पण निमॅटोडवरती चांगले रिझल्ट येतात. अच्छा. या पद्धतीत हे 2-4 उपाय ते रेग्युलर जर करत राहिलं तर आपल्या बागेमध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव राहत नाही. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.